नंतर जो थाट आणि मात आपल्याला पाहायला मिळतो प्रत्येक स्पर्धेकाठी खूप देखणं असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि आज तेच आयोजन पुन्हा एकदा एन्जॉय करायला मिळतंय. आणि निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की काल रात्रभर समालोचन करून आता मात्र प्रवीण अर्जुने सर कॉमेंट्री बॉक्समध्ये येत आहेत. तर वेलकम असेल सर तुमचं देखील. काल रात्रीच्या देखील चर्चा केल्या जाणार आहेत कारण की कळंबोलीकरांचं स्वप्न कालच्या रात्रीमध्ये पूर्ण झालं. येस मित्रांनो, तिसऱ्यांदा रॉयल कळंबोलीने पनवेल प्रीमियर लीगची ट्रॉफी कळंबोलीमध्ये आणली आहे. हार्दिक अभिनंदन करूयात या व्यासपीठाच्या माध्यमातून, कळंबोलीकरांच्या माध्यमातून विजयजी खानोकर साहेब आणि त्याचबरोबर त्यांच्या संपूर्ण टीमचं काय कमालीचा खेळ राहिलाय. आज संपूर्ण दिवसभर या गोष्टींची देखील आपण चर्चा करणार आहोत, परंतु तत्पूर्वी जाऊया थेट मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र आपण पाहतोय आजच्या दिवसातील दुसरी मॅच खेळवली जाते. साईकृपा आर्यन्स वर्सेस स्वर्गीय रणजित कट्टे पाटील स्मॅश किंग संघामध्ये. आणि ओपनिंग पेअर इथं मात्र आपल्याला पाहायला मिळते की मुकेश स्ट्राईक वरती आहेत, नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय संघाचे सर्व अर्थातच अनिकेत अनेकर उपस्थित आहेत. तर बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय भरपूर कालावधीनंतर, भरपूर मोठ्या विश्रांतीनंतर कळंबोली एक्सप्रेस अर्थात कैलास चौधरी बँग ऑन टार्गेट. सो मच डीजे. तर जाऊयात मैदानाच्या दिशेने. चला सामन्याला सुरुवात करायची. भरपूर अवधी इथे मात्र लोटला गेलाय. पहिले षटक आपण मात्र पाहतोय कॉमेंट्री बॉक्स एंड कडून घेऊन येत आहेत गोलंदाज कैलास चौधरी. तर स्ट्राईक वरती आपण पाहतोय मुकेश यांना, तर नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय अनिकेत यांना, यष्टांच्या पाठी आपण पाहतोय बाबू यांना. तर पहिला चेंडू राईट अप ओव्हर द विकेट कैलास यांचा. पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा निर्णय, यशस्वी चेंडू डीप थर्ड मॅनच्या दिशेने 4 धावांसाठी पाहायला मिळतोय चौकार. की पहिला चेंडू रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट आणि अटेम्प्ट मात्र यशस्वी. 4 धावांची मोहर धाव फलकावरती, चौकार पाहायला मिळतोय. कैलास यांच्या विरोधामध्ये ठोकला गेलेला हा पहिला प्रहार. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र आपण पाहतोय की कैलास यांनी बीट केलंय वेगाने. थोडासा बाउन्स दिला गेला, अतिरिक्त उसळी इथे मात्र धारण केली गेली चेंडूने, आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतोय की चेंडू सरळ जाऊन विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. रितेश यांच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि पंचांचा इशारा इथे मात्र येतोय, इट्स अ डॉट बॉल. ओमराजे ढेकळे पाटील यांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. ते देखील आज जुडले गेलेत, तर त्यांचं देखील समालोचन आपल्याला जरूर ऐकायला मिळणार आहे. यावेळेस मात्र बॅटीचा इनसाइड एज, कैलासला मिळते पहिली मोठी सफलता. मुकेश तंबूच्या दिशेने रवाना. पहिलं यश साईकृपा आर्यन संघाला इथं मात्र प्राप्त होतोय. तर जरूर इथे मात्र आपण पाहतो की कैलास चौधरी कळंबोली एक्सप्रेस आता मात्र टप्प्यावरती पडते. पहिला चेंडू नो डाऊट खूप चांगला होता, वाईड ऑर करण्याचा प्रयत्न, परंतु रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट मुकेश यांचा यशस्वी पाहायला मिळाला. थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जात असताना 4 धावांची मोहर लावून गेला. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो की गोलंदाजाच्या चेहऱ्यावरती एक प्रश्नचिन्ह बनलं होतं की कारण की पहिला चेंडू आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने जर का फलंदाज खेळत असेल तर याची क्षमता काय असेल. आणि या क्षमतेला ओळखलं, त्यानंतर कैलासनं मात्र दिलं गेलेलं हे प्रतिउत्तर फलंदाजाला नीटसं समजू शकलं नाहीये. आणि परिणामादाखल मात्र आपण पाहतो की तिसऱ्या चेंडूवरती पहिली मोठी सफलता इथे मात्र प्राप्त झाली आहे. आणि इथे मात्र आपण पाहतो की साई कृपा आर्यन संघाच्या चंबूमध्ये थोडंसं आनंदाचं वातावरण. एक सुंदर देखणी लाजवाब क्रिकेटची ही स्पर्धा आपण सर्वजण इथे एन्जॉय करतोय. दगडी चाळ मित्रमंडळ असेल, त्याचबरोबर आपण पाहतोय की श्री गणेश स्पोर्ट्स क्लब असेल, यांच्या संयुक्त विद्यमानाने या संपूर्ण स्पर्धेला इथं आयोजित केलं गेलंय. त्याचबरोबर आपण पाहतो की आपल्या सर्वांचेच लाडके मार्गदर्शक आदरणीय भरतजी नारनवर साहेब यांचा देखील संपूर्ण मित्र परिवार आज कडी मशक्कत घेतो या संपूर्ण स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी. त्याचबरोबर आपण पाहतो की पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जी चषक कमिटी आहे कळंबोलीची, त्यांनी देखील खूप चांगलं योगदान या संपूर्ण स्पर्धेला कव्हर करत असताना मात्र दिलंय. आणि निश्चित स्वरूपाने काल रात्री जर का सांगायचं म्हणलं तर 11 11:30 पर्यंत संपूर्ण आयोजक मंडळी मैदानावरती तटस्थ होते, कारण की सकाळी
जो पहिला चेंडू पडेल त्यावेळेला मात्र कुठल्या प्रकारची कमतरता मैदानावरती जाणवली नाही पाहिजे याची त्यांनी दक्षता बाळगली आणि म्हणूनच की काय आपण पाहतोय की अगदी सकाळच्या सत्रामध्ये पहिला चेंडू 9 वाजता डिलिव्हर झाला आणि तिथून मात्र आपण पाहतो की या स्पर्धेचा शुभारंभ झाला. निश्चित स्वरूपाने आपण पाहतो की चेंडू तर पडलाय परंतु ऑफिशियली या संपूर्ण स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आज ठीक आपण पाहतो की 10:30-11 वाजता आदरणीय माजी आमदार आपल्या सर्वांचेच लाडके माजी आमदार आदरणीय बाळूशेठ यांच्या शुभ हस्ते इथे मात्र पार पाडला जाणार. त्यावेळेला मात्र आपण पाहतोय की विविध क्षेत्रातील मान्यवर अतिथी आज मात्र आपल्याला पाहायला मिळतील आणि ज्यामुळेच की आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेला एक वेगळी ओळख आणि एक वेगळी झळाळी निश्चित स्वरूपाने प्राप्त होईल. जाऊयात मैदानाच्या दिशेने जिथे मात्र आपण पाहतोय की डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला चेंडू तटवला गेला. ड्राईव्हच्या माध्यमातून थोडासा लॉफ्टेड ड्राईव्ह खेळला गेला. इनफिल्ड क्लिअर करायची होती. थोडंसं चेंडूला उचली दिली गेली. चेंडू मात्र डीप मध्ये सरसावतोय. 4 धावांची मोहर मात्र लावली गेली आणि परिणामादाखल मात्र आपण पाहतोय की स्कोर जाऊन थांबतोय 8च्या घरामध्ये. हमजा खान आमच्या समेत जुडले गेलेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये मॅन्युअल स्कोरिंगसाठी. त्याचबरोबर आपण पाहतो की योगेशजी वाघ जे मात्र जुडले गेलेत या संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा हाताळण्यासाठी अर्थातच ऑनलाईन स्कोरिंगच्या माध्यमातून. PTC लाईव्ह अर्थात पनवेल टेनिस क्रिकेट.in ची संपूर्ण टीम या संपूर्ण स्पर्धेला कव्हर करते. अर्थातच केतन दळवी यांना आपण इन ऍक्शन आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी बाजूला आपण पाहतोय. उदयजी पवार SK साऊंड अँड इव्हेंट्स यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. जितू मंडप डेकोरेटर्स ज्यांनी मात्र या संपूर्ण स्पर्धेला एक वेगळी छटा दिली. चेंडू हवेमध्ये असणार आहे ऑन साइडला. डीप फायला चेंडू मात्र सरसावतोय. चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा येत आहेत धावफलकावरती. पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. जोरी इथं मात्र आपण पाहतो की पहिल्या षटकाचा होतो खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती आल्यात त्या 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बाद होणारे फलंदाज अर्थात मुकेश ज्यांनी मात्र 3 चेंडूंचा सामना करत 4 धावांचं योगदान दिलं. एक चौकार त्यांनी ठोकला आणि खूप लवकर त्यांचा मात्र कार्यक्रम निपटवला गेलाय. तर दुसऱ्या षटकाला होते सुरुवात जिथे मात्र आपण पाहतो की गोलंदाजी मार्कवरती आलेत. गोलंदाजी करत असताना आयुष मेहता LIG एंड कडून येऊन येत आहेत. नन्हा मुन्ना जादूगर अगदी कमी वयामध्ये खूप चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण ते करत आहेत. इंटर कॉलनी क्रिकेटमध्ये या मैदानावरती 3री स्पर्धा ते खेळत आहेत आणि साई कृपा आर्यन संघाकडून खेळत असताना मात्र ज्या प्रकारे त्यांनी मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून आपले जलवे बिखेरलेत ना, प्रत्येक क्रीडा रसिकांनी मात्र कौतुकांचा वर्षाव त्यांच्यावरती केलाय. आणि यावेळेस मात्र आपण पाहतो की अनिकेत यांच्यासाठी टाकलेला हा चेंडू मात्र नीटसा समजू शकले नाहीयेत. चेंडू हवेमध्ये, चेंडूच्या खालती क्षेत्ररक्षक कैलास, कॅच कंप्लीट, विकेटचं पतन. बघा अनिकेत देखील बाद झालेत. टीमचे कॅप्टन आहेत आणि ते मात्र बादून तंबूच्या आश्रयाला जात आहेत. संज्ञा आलेत. तर येणारा पुढील सामना त्याला विनंती असेल श्री गणेश स्पोर्ट्स क्लब आणि त्याचबरोबर जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण यायचे प्लीज टॉस साठी विनंती करतोय आम्ही तुम्हाला. तर फलंदाज बाद होत आहेत.
संघ देखील आले, त्यांनी हजेरी लावली आणि ते देखील लगेच तंबूच्या आश्रयाला जात आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मुकेश लांबाते यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. तर आयुष मेहता ज्यांची चर्चा चाललेली कमालीची गोलंदाजी निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय. खूप चांगले व्हेरिएशन त्यांच्याकडे आहेत. त्यांच्याकडे रॉंग वन आहे, गुगली आहे, कधी लेग ब्रेक करतात, कधी ऑफ ब्रेक करतात, कधी वेगाने चेंडूला डिलिव्हर करतात. म्हणजे व्हेरिएशनने नटलेली त्यांची गोलंदाजी आहे. त्यांच्या भात्यामध्ये असलेले हे विविध अस्त्र मात्र फलंदाजांची सातत्याने डोकेदुखी बनतात आणि आज संपूर्ण ताकदीचा ते वापर जरूर करतील. पहिला मोठा विजय संपादित करत असताना मात्र साईकृपा संघ कशा प्रकारचा खेळ दाखवेल हे पाहणं जोगा असेल. मागील 2 स्पर्धेंपासून आपण पाहतो की प्रयत्न करतायत एखाद ट्रॉफी मात्र थेट केल्टूच्या दिशेने घेऊन जाण्याची, परंतु ते प्रयत्न मात्र हाणून पाडले जात आहेत. अगदी छोटे छोटे पराभव त्यांच्या वाटेला येत आहेत, परंतु हे पराभव आज मात्र नष्ट करण्याचा ते प्रयत्न जरूर करतील. बघा ओम टकले या संघातील प्रमुख गोलंदाज जे मात्र फाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सातत्याने या संघामधून खेळत असताना मात्र डावखुरा त्याचे एक प्रमुख दावेदार गोलंदाज म्हणून पाहिले जातात आणि सदैव त्यांची गोलंदाजी मात्र टीमला एक वेगळी ताकद देऊन जाते. आणि आज त्यांना मात्र थांबवलं गेलंय. याच्या मागची स्ट्रॅटेजी, याच्या मागची जी कहाणी आहे ही कदाचित या मॅच नंतरच आपल्याला समजेल. परंतु सध्या आपण पाहतोय आयुष मेहता खूप चांगली गोलंदाजी करते. षटकाचा होतोय खेळ समाप्त. टोटल स्कोर जर का सांगायचा म्हणलं तर स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतोय फक्त 12 धावा. आणि इथे मात्र आपण पाहतोय की आयुष मेहता यांनी मेडन षटक टाकलंय. या संपूर्ण स्पर्धेतलं पहिलं मेडन षटक हे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. अर्थातच गोलंदाज आयुष मेहता यांच्या माध्यमातून एक चांगला कारनामा मात्र त्यांनी करून दाखवलाय. का या गोलंदाजाला फिरकीचा जादूगार म्हणलं जातं याचं प्रत्यक्षीकरण ते जरूर देत आहेत आणि पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांना मात्र अक्षरशः भुरळ पाडतायत आपल्या फिरकीने. काल जर का सांगायचं म्हणलं तर पनवेल प्रीमियर लीग ज्याची फायनल आणि जी ट्रॉफी कळंबोलीमध्ये आणली गेली, ज्याच्यामध्ये सर्वाधिक मोठा वाटा जर का कुणाचा असेल तर तो म्हणजे 11 खेळाडूंचा, याच्या शंकाच नाहीये. परंतु मनीष सावंत ज्या गोलंदाजाने अप्रतिम अशी गोलंदाजी केली आणि संपूर्ण पीपीएल मध्ये एकमेव मेडन ओव्हर जर का कुणी टाकलं असेल तर ते म्हणजे मनीष सावंत यांनी. आणि तो मनीष म्हणजे कोण तर तो आपल्या कळंबोलीचा खेळाडू. बेस्ट बॉलरची ट्रॉफी त्याला मिळाली गेली. छोटं नाव नाहीये मित्रांनो. मनीष सावंत खूप मोठा खेळाडू आहेत. मुंबईच्या मोठमोठ्या दिग्गज संघांमध्ये त्यांनी मात्र आपली उपस्थिती दर्शवली. मोठमोठ्या खेळाडूंबरोबर त्यांनी मात्र डगआउट शेअर केले, गेम शेअर केलाय आणि असा मोठा खेळाडू आपल्या कळंबोलीमध्ये राहतो. आणि विशेष कौतुकाची गोष्ट अशी की तो बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट सारखी ट्रॉफी आपल्या कळंबोलीमध्ये घेऊन येतो आणि एक विक्रम त्याच्या नावावरती लिहिला गेलाय. पीपीएल 2025चा हंगाम आणि त्या हंगामामध्ये एकमेव गोलंदाज ज्यानं मेडन ओव्हर टाकलंय. ही सर्वसामान्य गोष्ट नाहीये. गोलंदाज आपण पाहतोय रितेश. कदाचित रॉयलच्या विकेटवरती प्रॅक्टिस करायला आलेत की काय असा त्यांचा रनअप आहे. थोडासा वेगळा त्यांचा रनअप आपल्याला पाहायला मिळतोय. रितेश बाबू यावेळेस मात्र वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, चांगल्या टप्प्यावरती मात्र पिचिंग केले गेले. देखणी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या संघामध्ये आपण पाहतोय की प्रेयश पाटील सर्वाधिक चर्चेचा विषय पनवेल प्रीमियर लीगचा. 1 बॉल 6 आणि षटकार. काय कमालीचा खेळ होता तो. अक्षरशः संपूर्ण कळंबोलीकरांच्या स्टेटसला एकच व्हिडिओ होती, ती म्हणजे प्रेयसच्या 1 बॉल 6ची. खूप मजा आली यावर्षी पीपीएलच्या हंगामामध्ये. कळंबोलीतील खेळाडूंनी मात्र खूप चांगला खेळ तिथे दाखवला. भरपूर सारे विषय आहेत ज्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. अक्षरशः आपण पाहतोय की 41 धावांची विस्फोटक खेळी परेश कडकेची डोळ्यांच्या समोर. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या संपूर्ण दिवसभर ज्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. परंतु सध्याच्या घडीला आपण पाहतोय विकेटचं होतंय पतन, फलंदाज होत आहेत बाद आणि रितेश यादव अर्थात बाबू यांना मिळते सफलता आणि आर्यन साई कृपा संघ पुन्हा एकदा दावेदारी ठोकतोय पहिल्या सत्रामध्ये. अजून एक सत्राचा खेळ येणं बाकी आहे. तुर्तासरी असं म्हणावं लागेल की पारडं मजबूत आहे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या समोर फिल्डिंग करणाऱ्या संघाचं. महेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर क्षेत्ररक्षण सजावट करत असताना आपण पाहतो यष्टांच्या पाठीमागे विष्णू विचुकले. क्षेत्ररक्षणाची व्ह्यू रचना जर का सांगायची म्हणली तर थर्ड मॅन, त्याच्यानंतर शॉर्ट फाईन, त्याच्यानंतर बॅकवर्ड शॉर्ट फाईनला आपण खेळाडू पाहायला मिळतोय आपल्याला. त्यानंतर मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. डीप पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आपल्याला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर सारखायचा पद्धत डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, मिड विकेटच्या दिशेने एक लॉंग ऑफ आणि त्याच्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर.
चांगली सजावट इथे मात्र क्षेत्ररक्षणाची इथे मात्र केली गेली. क्षेत्ररक्षणाला अनुसरून गोलंदाजी करणं देखील तेवढंच महत्वाचं असणार आहे आणि रितेश त्या प्रकारे गोलंदाजी करतील का? डावखुर हाताचे गोलंदाज आणि त्यांच्या समोर मात्र आपण पाहतो की डावखुरे हाताचे फलंदाज. चांगलं बॅटल इथे मात्र रंगेल याची शंका नाहीये. एक धाव जरूर पाहायला मिळते. वाईड ऑर्क करण्याचा प्रयत्न, बॅटीचा आउटसाइड एज घेत सिंगल इथे मात्र मिळते. विजय अर्थातच फोटो. अशी कोणती मॅच नाहीये जिथे साईकृपा संघाकडून परफॉर्म करत असताना विजय फोटो यांची डाईव्ह नाहीये. म्हणजे मैदानावरती झोकून कसं द्यायचं, अक्षरशः चेंडू रोखत असताना स्वतःला कुठल्याही क्षणी चेंडूवरती पडायचं, झपटा मारायचा, अशा प्रकारची क्षेत्ररक्षण आपल्याला त्यांचं पाहायला मिळतं. याआधी अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण श्री गणेश संघाकडून खेळत असताना काजेश यादव यांनी दाखवले. म्हणजे कोणतीही स्पर्धा असली तर एका खेळाडूचा टी शर्ट हा मातीने माखलेला पाहायला मिळायचा तर तो म्हणजे काजेश यादव. आणि त्याच्यानंतर जर का कुठला खेळाडू असेल या मैदानावरती आपण पाहतो की विजय फोटो. आणि अनिश्चित स्वरूपाने आज त्याच प्रकारचा खेळ ते जरूर दाखवतील. आपल्या टीमसाठी सर्वस्व पणाला लावत असताना मात्र विजय खूप चांगलं योगदान जरूर देताना पाहायला मिळत आहेत. स्कोर आपण पाहतोय 16. 63% प्रगतीपथावरती आहेत. रितेश यादव यांना आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती. सध्या तरी आपण पाहतोय की चांगली गोलंदाजी चालली आहे. ज्या प्रकारची गोलंदाजी आयुष्याने दाखवली. या साईकृपा आर्यन संघाचा जर का विचार केला ना मित्रांनो, या संघामध्ये फक्त आणि फक्त एक विष्णू विचुकले, विजय आणि त्याच्यानंतर कैलास हे 3 खेळाडू सोडले तर उर्वरित सर्वही खेळाडू वयकाठी जर का सांगायची म्हणले तर 25 ते 30च्या घरामधले. म्हणजे नवयुवकांनी भरलेला हा संघ आहे. या संघाची घौडदौड, या संघाची भविष्यातली वाटचाल जर का सांगायची म्हणले तर इथून पुढचे 10 वर्ष खूप चांगलं क्रिकेट खेळू शकतात. एवढी चांगली मजबूत स्ट्रेंथ या संघामध्ये आहेत. आणि ज्या प्रकारच्या ज्या लयमध्ये संघ खेळतायत, ज्या प्रकारे त्यांचे खेळाडू सर्व परफॉर्म करतायत, कॉम्बिनेशन खूप चांगलं बसलंय, घट्ट कॉम्बिनेशन बसलंय. फक्त थोडासा वेळ द्यावा लागेल. आणि विष्णू विचुकले आहेत, त्याच्यानंतर प्रेयश आहेत, त्याच्यानंतर कैलाश आहेत. हे अनुभवी खेळाडू या संघामध्ये आहेत आणि हे खेळाडू निश्चित स्वरूपाने त्या प्रकारचा खेळ दाखवतील. षटकाचा होतोय खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्त स्कोर कार्डवरती आपण पाहतोय धावा जाऊन थांबतायत 16च्या घरामध्ये. तब्बल 9 चेंडू निर्धाव टाकले गेलेत विदाउट विकेट. या संपूर्ण सत्रामध्ये आपण पाहतोय अशी माहिती योगेश वाघ आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. आज ऑनलाईन स्कोरिंगच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि संपूर्ण स्पर्धेचे स्टॅट्स जे आहेत आणि प्रत्येक विश्लेषण जे आहे प्रत्येक सत्रातलं हे इत्तमभूतपणे आपल्याला ऑनलाईन स्कोरिंगच्या माध्यमातून योगेश वाघ पोहोचवतात. याबद्दल नक्कीच त्यांचं आपण कौतुक आणि धन्यवाद व्यक्त करूयात. जाऊयात मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र आपण पाहतोय की सध्याच्या घडीला साईकृपा आर्यन संघाने मात्र एक वेगळी पकड निर्माण केली आहे. पहिल्या सत्रामध्ये मात्र दबाव तंत्राचा वापर गोलंदाजीच्या माध्यमातून दाखवलाय. टॉस जिंकल्यानंतर आम्ही गोलंदाजी का करणार आहोत याचं चांगलं प्रत्यक्षीकरण करत असताना त्यांच्या गोलंदाजाने एक वेगळा खेळ दाखवला. यावेळेस मात्र हलकासा ओव्हरपिच चेंडू ऑन साइडला महेशच्या बॅटीमधून पाहायला मिळतोय. लांबच लांब, लांबच लांब, देखना सुंदर षटकार. तर जरूर इथे मात्र आपण पाहतोय की हलकासा ओव्हरपिच चेंडू आणि ऑन साइडला मात्र दाखवलं गेलंय आसमान. महेशच्या बॅटीमधून येतोय षटकार आणि या षटकाराने मात्र आपण पाहतोय हलकासा ओव्हरपिच चेंडू होता. पुन्हा एकदा आपण पाहतोय वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट केली गेली. सौदीतली उपस्थित फेकी खूप चांगली होती परंतु 2 धावा मात्र इथे वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. कमालीचं क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहायला मिळतंय. खूप देखणं क्षेत्ररक्षण इथे मात्र कंप्लीट करतायत सौदी. या वर्षीच्या हंगामामध्ये खूप चांगली त्यांची बॅट बोलते. दरवर्षी सौदी म्हणलं तर क्षेत्ररक्षणाची एक अभेद अशी भिंत म्हणून त्यांची ओळख आहे. परंतु या वर्षीच्या हंगामामध्ये त्यांची फलंदाजी देखील तेवढीच निर्णायक राहिली आहेत. विष्णू विचुकले यांनी नक्कीच त्यांचा खूप चांगला वापर करून घेतलाय संपूर्ण स्पर्धेमध्ये. मागील 2 स्पर्धेमध्ये आपण पाहिलं की सौदीयांनी देखील खूप चांगले चौकार लगावले आणि आज या स्पर्धेमध्ये त्यांचा वापर केला जाणार का? नवयुवकांचा भरणा असलेला संघ आहे. प्रत्येक खेळाडूवरती विश्वास दर्शवणं तेवढंच गरजेचं आहे. कुणाकडे काय पोटेन्शियल दडलंय हे संघनायकाला ओळखावं लागेल आणि त्याला त्याच्या कृतीप्रमाणे आणि त्याला त्याच्या दिवसाप्रमाणे संधी द्यावीच लागेल. मोठा फटका खेळायचा होता जरूर. हवेमध्ये चेंडू काहीसा काळ वावरतोय.
विजय चेंडूवरती येत आहेत, चेंडूला रोखतायत, एक धाव कंप्लीट केली गेली आहे, दुसरीसाठी कॉल, परंतु घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये. एकच धाव मिळते. 25 रन्स. थोडंसं शांत क्रिकेट पाहायला मिळते. अपेक्षा होती कुठेतरी मोठे फटके पाहायला मिळतात की काय, परंतु गोलंदाजांनी वर्चस्व दर्शवलंय. गोलंदाजांनी मात्र आपण पाहतोय की अक्षरशः पायामध्ये बेड्या बांधल्यात आणि परिणामादाखल आपण पाहतोय की स्कोर जाऊन थांबतोय 25च्या घरामध्ये. लाजवाब देखणी क्रिकेटची पर्वणी आपल्या सर्वांना पाहायला मिळते. सुंदर देखणं, शिस्तबद्ध आयोजन आणि कौतुक करावं लागेल दगडी चाळ आणि श्री गणेश मित्र मंडळाचं. कारण की या दोन संघांमध्ये ना एक गोष्ट प्रभाविकपणे आपल्याला आवर्जून पाहायला मिळते, ती म्हणजे जिद्द. जिद तो जिद ही सही, आत्मसन्मान से बढ़कर कुछ भी नहीं, ही जी टॅग लाईन आहे ना, कदाचित या दोन संघांसाठी बनले गेले की काय असं म्हणावं लागेल. कारण की क्रिकेट म्हणलं तर जिद्दपणा, क्रिकेट म्हणलं तर प्रामाणिकपणा आणि क्रिकेट म्हणजे सर्व काही, या गोष्टींचा सातत्याने आपल्याला सुरेख संगम या संघामध्ये पाहायला मिळतो. परंतु यावेळेस मुकेश लांबाते ठोकतोय षटकार, कमालीचा फटका, चेंडू सरळ तारा मंडळ मध्ये आणि इथे मात्र आपण पाहतोय की 31 धावा कंप्लीट होत आहेत. फोर्स फिटनेस, चला टॉस साठी या प्लीज मित्रांनो. इनिंग ब्रेक झालेला आहे, वेळेची कमतरता आहे, आम्ही कोणासाठी थांबणार नाहीये कारण की वेळ देखील आमच्यासाठी थांबत नाहीये. प्लीज विनंती करतो, जय श्री गणेश आणि त्याचबरोबर जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस. तर पहिल्या सत्राचा खेळ मात्र इथे संपुष्टात आलेला आहे आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती आपण पाहतोय धावसंख्या मात्र 31 आली आहे स्कोर कार्डवरती आणि 32 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. तर बघूयात या 32 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाणार. तर जरूर चर्चा करूया त्या संपूर्ण स्पर्धेची. स्वर्गीय संभाजी राजे घोरपडे स्मृती चषक 2025 मैत्री आणि मैत्रीसाठी मात्र सदैव. या दरम्यान आपण पाहतोय की आमच्या व्यासपीठावरती दिनकरजी पोपेडा साहेब आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की मी तर म्हणेन की नवोदित युवा गोलंदाज असंच म्हणावं लागेल विक्रमजी पवार. आता जर का सांगायचं म्हणलं तर 40+ स्पर्धा रायगड चॅम्पियन बिग बॅश कंप्लीट झाली. त्याच्यामध्ये मात्र दिनकरजी पोपेटा यांचा संघ रनरअप राहिला. परंतु सर्वात अभिमानाची गोष्ट अशी की पुन्हा एकदा कळमुलीतील खेळाडूंनी आपला जो खेळ आहे आणि आपल्याकडे खेळाची जी ताकद आहे ती दाखवली आहे, ज्याच्यामध्ये विक्रम पवार यांना मात्र उत्कृष्ट गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेतला हा बहुमान मिळाला. ही सर्वसामान्य गोष्ट नाहीये. त्याच्यानंतर जर का सांगायचं म्हणलं तर अरविंद ढेकळे अर्थात आर्या याला देखील उत्कृष्ट फलंदाज ही ट्रॉफी मिळाली. खूप अभिमानाची गोष्ट आहे, खूप अभिमानाची गोष्ट आहे. कळंबोलीतील खेळाडूंवरती दिनकरजी पोपेटा यांनी दर्शवलेला विश्वास आणि त्या विश्वासाला मात्र सार्थाचा खेळ करताना खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. योगेश, त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये जय पराजय ची चर्चा तर राहिलीच, परंतु त्याहून अधिक मोठी चर्चा जर कुठली राहिली असेल ना तर ती म्हणजे अरविंद ढेकळे यांच्या फलंदाजीची. कारण की जेव्हा शेवटी स्टॅट सांगितले गेले, शेवटी जेव्हा विश्लेषण सांगितलं गेलं फलंदाजांच्या रेकॉर्ड्सचं, कुणाला किती गुण आहेत आणि किती गुणांनी बाईक कुणाकडे गेली, त्यावेळेला मात्र अरविंद याला देखील एक प्रश्नचिन्ह पडला. थोडा वेळ अधिक विकेटवरती थांबलो असतो तर कदाचित ती बाईक कळंबोलीसाठी आली असते. कारण की अवघ्या 4 गुणांनी अरविंद ढेकळे यांच्या हातामधून ती बाईक निसटली.
आणि सर्वाधिक मोठा धक्का जर का काय असेल कळंबोलीकरांसाठी तर तो म्हणजे काल रात्रीचा. प्रवीण सर, परेश कडकेच्या हातामधून बाईक निसटली फक्त आणि फक्त 1 पॉइंटमुळे. ज्या 41 धावा केल्या होत्या परेशने, त्या जर का 42 किंवा 43 असत्या तर मजा आली असती. होतात या गोष्टी क्रिकेटमध्ये, परंतु या दोन्ही खेळाडूंनी, अरविंद असो मग तो परेश असो, यांनी आपल्या संघासाठी प्रामाणिक योगदान दिलं. संघाच्या विजयामध्येच आमचं सर्व काही दडलंय आणि तो खेळ त्यांना आपल्याला सादर करता आला. याबद्दल नक्कीच त्या दोन्ही खेळाडूंचं आपण कौतुक करूयात. सवयत मैदानाच्या दिशेने इथे मात्र आपण पाहतोय की गोलंदाज महेश मात्र सज्ज होता. स्ट्राईकवरती आपण पाहतो या वर्षीच्या हंगामामध्ये सर्वाधिक लयबद्ध फलंदाज जर का कोण असेल तर तो म्हणजे प्रियेश पाटील. काय खेळ दाखवलाय प्रियेशने, काय खेळ दाखवलाय. मी तर म्हणेल की रोडपाली ग्रामीण टेनिस क्रिकेटसाठी एक मोठी देणगी तर मिळाली आहे, परंतु साईकृपा आर्यन्स यावेळेस मात्र पहिला चेंडू ऑन साइडला पूल खेळलाय. मिड विकेटच्या दिशेने मुकेश तिथे उपस्थित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. बघा, प्रियेश पाटील याच्या फलंदाजीचं विश्लेषण जर का सांगायचं म्हणलं ना, ज्या ज्या वेळेला अख्खू टप्प्याची गोलंदाजी, ज्या ज्या वेळेला मात्र तुम्ही टप्प्यांची गोलंदाजी त्याच्या समोर करा तर पनिशमेंट तो सातत्याने देताना आपल्याला पाहायला मिळतो. काय फलंदाजी राहिले. या वर्षीचा हंगाम प्रियेश पाटीलसाठी भरपूर लकी राहिलाय. मित्र असेच म्हणेन की त्याची नवी कार त्याच्यासाठी लकी ठरली की काय असं म्हणावं लागेल. या दरम्यान आपण पाहतो की आपले लाडके आदरणीय पाहुणे भरतदादा यांचं देखील शुभागमन मैदानावरती होत असताना त्यांचं देखील कौतुक आणि आभार. जाऊयात मैदानाच्या दिशेने. गोलंदाज महेश, लेफ्ट राऊंड द विकेट, लेफ्ट ओव्हर द विकेट, माफ करा. यावेळेस मात्र ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न. मुकेश तिथे उपस्थित होते, चेंडूला नीटसे पकडू शकले नाहीयेत. धुंडो रे साजना धुंडो, अशीच काहीशी गत म्हणावी लागेल. चेंडू फरार होतोय सरळ फाईनच्या, सॉरी माफ करा, लॉंग स्टॉप रिझन मध्ये 4 धावांसाठी. अद्याप देखील 27 धावांची आवश्यकता असणार येणाऱ्या 22 चेंडूंमध्ये. मुकेशने षटकार जो लगावलाय त्याचं तर आपण कौतुक करूयाच, परंतु अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण संघाची डोकेदुखी बनू शकतं. यष्टीरक्षण मात्र फेरबदल केला जाते. संघ्या यांना मात्र यष्टीरक्षणासाठी आणलं गेलं. संघ्या पुजारी आहेत आय थिंक यष्टीरक्षणाच्या भूमिकेमध्ये. यष्टांच्या पाठी संघा पुजारी, अर्थ संग्राम त्यांचं नाव आहे. संघ्या या नावाने मात्र त्यांना ओळखलं जातं. महेश बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. जर्सी क्रमांक 8 द स्पीड गन, अर्थात डेल स्टेन यांची आठवण करून देणारी ही जर्सी त्यांनी परिधान केली आहे आणि त्या वेगाने मारा केला जाणार. यावेळेस मात्र ड्राईव्ह केला गेला आहे मिड ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक अनिकेत तिथे उपस्थित आहेत. त्यांना देखील चेंडू सापडत नाहीये. चेंडू मात्र आपण पाहतोय की 2 पायांच्या मधून वेगाने सुटत गेलाय. लॉंग ऑफच्या दिशेने जातोय. 4 धावांची मोहर पुन्हा एकदा पाहायला मिळते. खराब क्षेत्ररक्षण इथे मात्र स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स स्मॅश संघाकडून पाहायला मिळते. गोलंदाजी चांगली चालली आहे, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ मात्र मिळत नाहीये. आदरणीय भरतदादा यांचं देखील शुभागमन इथं पाहायला मिळते, तर त्यांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया. त्याचबरोबर आपण पाहतोय की अजितजी यांचं देखील इथे शुभागमन होत असताना त्यांचं देखील आपण आभार आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यांचा ताफा, जो मित्र परिवार आज आमच्या समेत जुडला गेलाय, या सर्वांचंच करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि थेट घेऊन जाऊयात मैदानाच्या दिशेने. महेश गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 32 धावांना डिफेन्स करत असताना मात्र महेशने चांगली सुरुवात करून दिली होती. क्षेत्ररक्षणाची साथ मात्र त्यांना मिळत नाहीये आणि परिणामादाखल मात्र धाव फलकावरती वाहताना पाहायला मिळत आहेत. 20 चेंडू 23. लोअर फुलटॉ चेंडू होता. यावेळेस मात्र आपण पाहतो की पंच केला गेलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू सरसावतोय. 4 धाव फलकावरती येत आहेत आणि इथे मात्र स्कोर जाऊन थांबतोय 13च्या घरामध्ये. थोडंसं शांत क्रिकेट पाहायला मिळतंय की काय असं म्हणावं लागेल, कारण की अटीतटीची लढत होईल की काय अशी अपेक्षा प्रेक्षकांना होती. परंतु पहिल्या षटकाचा होतो खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती आल्या 13 धावा. शेवटचा चेंडू अचूक टप्प्यावरती पडतोय. महेश कंबानीची गोलंदाजी केली महेशने.
एक लोअर फुलटॉस चेंडू जर का वगळला तर उर्वरित सर्व चेंडू चांगल्या टप्प्यावरती त्यांचे राहिलेत आणि क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली नाहीये, ज्यामुळेच की आपण पाहतो की स्कोर जाऊन थांबतोय तब्बल 13च्या घरामध्ये. पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त, 13 धावा आल्या धाव फलकावरती आहे आणि अद्याप देखील सांगायचं म्हटलं तर उर्वरित कॅल्क्युलेशन समीकरण ते 18 चेंडू 19ची आवश्यकता. स्पर्धा सन्मानाची, स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा असंख्य साऱ्या खेळाडूंच्या स्वप्नातली जी मात्र साकारली जाते आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की ही खेळाडूंनी एक स्पर्धा अशी डेडिकेट केली आहे आपल्या लेजेंडरी खेळाडूसाठी जो आपल्या बरोबर नाहीये, जो सदैव आमच्या पाठीशी दिशादर्शक होता, जो सदैव आमच्या पाठीशी मार्गदर्शक होता, जो सदैव आमच्या पाठीशी एक पालक म्हणून होता, जो सुखामध्ये जो दुःखामध्ये सदैव साक्षीदार होता, ज्याने मात्र सदैव प्रामाणिकपणे मैत्रीची साथ निभावणारा होता, तो आज आमच्यामध्ये नाहीये. परंतु त्यांचा आभास त्याचा असण्याचा कुठेतरी अजून देखील आपण पाहतो की आमच्या बरोबर असण्याचा आभास आम्हाला जाणवतोय आणि म्हणूनच की काय आपण पाहतोय ही संपूर्ण स्पर्धा त्याच्या नावाने इथे डेडिकेट केली गेली आहे. अर्थातच स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे स्मृती चषक 2025. पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल पार पाडला जातो. मी विनंती करेन भरतदादांना की आपण यावं आपल्या शुभ हस्ते. आम्ही नाणेफेकीचा कौल पार पाडतोय. येणारा पुढील सामना अर्थात श्री गणेश स्पोर्ट्स क्लब विरुद्ध जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस. जाऊयात मैदानाच्या दिशेने मुकेश आलेत बॉलिंग मार्कवरती. आखू टप्प्याची लाईन यावेळेस मात्र फाईनला टार्गेट केले गेले. डीप मध्ये चेंडू सरसावते. 1 2 3 बाउन्स ओव्हर द रो. थेट आपण पाहतोय की आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने मान्यवरांना मानवंदना देणारा येते चौकार. चौकार जरूर आलाय आणि प्रेश देखील हात खुले करतायत. हात खुले करणं गरजेचं आहे, परंतु यावेळेस ऑन साइडला फाईनच्या सॉरी माफ करा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने ठोकला गेलाय षटकार. श्री गणेश संघाने टॉस मात्र जिंकलाय आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय की सूर्या स्पोर्ट्स न्यू सूर्या स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून मात्र हा टॉसचा कॉइन आम्हाला सुपूर्द केला गेलाय. याबद्दल नक्कीच आपण सूर्यकांत मस्कर साहेबांचा आभार व्यक्त करूयात. खूप चांगलं ब्रँडिंग या टॉसवरती आपल्याला पाहायला मिळते. टॉसच्या एका साईडला हेड लिहिलं गेलंय, ज्याच्या अगदी डोक्यावरती आपण पाहतो की सूर्या स्पोर्ट्सचा लोगो न्यू सूर्या स्पोर्ट्स हे लिहिलं गेलंय. त्याच्या बॅकवर्ड साईडला आपण पाहतोय की टेल लिहिलं गेलंय, जिथे देखील आपण पाहतो की सूर्या स्पोर्ट्सचं ब्रँडिंग आपल्याला पाहायला मिळतंय. खूप चांगलं योजनाबद्ध या कॉइनचं मात्र निर्मिती केली गेली. तर जाऊया थेट मैदानाच्या दिशेने. रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून फटका खेळला गेलाय. 4 धाव फलकावरती येत आहेत आणि इथे मात्र आपण पाहतोय की मैदानावरती सायकृपा आर्यन संघ वर्चस्व निर्माण करतायत आणि विरोधकांना मात्र कुठेतरी भाग पाडतायत की हो यस आम्ही हा सामना जिंकतोय. 5 धावांच्या अवघ्या आवश्यकता असणार त्या मॅचला कशा प्रकारे फिनिश केलं जाईल. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न मुकेश यांच्या विरोधामध्ये. शराचा वेध घेणारा चेंडू निर्धाव येतोय. डॉट बॉलची इथं मात्र सांगता केली जाते. येणारा पुढील सामना श्री गणेश स्पोर्ट्स क्लब वर्सेस जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस. फाईनला टोलवला गेलाय इझिली एफर्टलेस फटका 4 धावांसाठी आणि याचबरोबर आपण पाहतो की धावसंख्येची बरोबरी इथे मात्र गाठली गेली. सायकृपा आर्यन संघाने या वर्षीच्या हंगामामध्ये खूप चांगली संघ बांधणी सायकृपा आर्यन संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. प्रेयश असेल, त्याच्यानंतर आपण पाहतोय की आयुष असतील, त्याच्यानंतर कडके या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. या 3 खेळाडूंच्या येण्याने या संघाची ताकद खूप बळावली गेली. नो डाऊट सायकृपा संघामध्ये गोलंदाजीचा तोफखाना आहेत, जिथे आपण रितेश पाहतोय, ओम पाहतोय, त्याचबरोबर फलंदाजी करत असताना आपण दादू यांना आपण पाहतोय. गोलंदाजी देखील ते खूप चांगली करतात. असे भरपूर चांगले खेळाडू या संघामध्ये आहेत. सामना मात्र नाणेफेकीच्या आधारावरती जिंकलाय सायकृपा आर्यन संघाने. 31 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि याचबरोबर विजय संघाचं मात्र करूयात कौतुक, अभिनंदन करूयात आणि त्याचबरोबर पराभूत झालेल्या संघाला देखील धन्यवाद व्यक्त करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा देऊयात. या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच निश्चित स्वरूपाने योगेश वाघ आमच्यापर्यंत घेऊन येतील, परंतु तत्पूर्वी एक जरुरी निवेदन असणार आहे, एक जरुरी सूचना असणार आहे. चला श्री गणेश संघ तुमचा निर्णय कळवायचा आहे.
योगेश म्हणतोस तो पहिल्या सत्रामध्ये एक मिनिट लेट मी करेक्ट असणारे साई ग्रुप आर्यन संघ चला 2 खेळाडू आपण पाठवून द्यायचे पंचांच्या भूमिकेसाठी या संपूर्ण स्पर्धेचा नियम आहे जो संघ जिंकेल त्याचे 2 खेळाडू अनिवार्य असतील पंचांच्या भूमिकेमध्ये मैदानावरती येण्यासाठी तर हीच विनंती तुम्हाला देखील कळतो आणि प्लीज विष्णू विचुकले 2 खेळाडू पाठवायचे तर या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट एक